राव या भेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात हे सांगत गेला. अनुकंपा खाली घेण्याची योजना या मातेमध्ये जर कुठल्या राजानं चालू केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. ही शौर्याची गाथा आहे. कधीतरी चाकणला गेला तर चाकणला एक बिकोत किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती फिरोंगोजी नरसाळ नावाचा महाराजांचा एक निष्ठावंत सरदार होता. एक खेर आला आणि कळालं की शाहिस्ते खान काही सैनिक घेऊन आलाय आणि फिरोंगोजीच्या त्या किल्ल्यावरती चाकणच्या किल्ल्यावरती आक्रमण करतोय. 700 पोरं महाराजांची दरणी दिगरबाज पोरं किल्ल्यावरती समशेर घेऊन उभारली होती आणि 1.5 लाखाच्या शाहिस्ते खानाच्या फौजीने किल्ल्याला बंदोबस्त टाकला. किल्ल्यावरती जायचं कसं? किल्ल्याच्या चारी बाजूने खंदक आहे आणि यायला आणि जायला फक्त एकच लाकडी पूल आहे. तो लाकडी पूलच मराठ्यांनी काढून टाकला होता. जायचं कसं? ना हे खाली येतात ना आम्हाला वरती जात्या देतात. शेवटी त्या शाहिस्ते खानाच्या सरदारांनी तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि शाहिस्ते खान म्हणतोय क्या किया जाए? तो म्हणतो हुजूर ऐसा करते. शाहिस्ते खान ने विचारलं मराठों के पास तोपे है? नहीं हुजूर. दारू गोला? नहीं हुजूर. बसमियत? नहीं हुजूर. खाली पत्थर है. पत्थर पर जीते और पत्थर पर ही मारते ऐसे मराठे. येड्या खोपडीची डोके ती. दगडांवरती यांनी स्वराज्य उभा केलंय. यांना तलवारीची सुद्धा कधी गरज लागली नाही. तोफे उनके पास? नहीं हुजूर. फिर जल से जल कितने मराठे? खाली 700 हुजूर. सकाळी उठायचं, वातान पेटवायची, किल्ला ताब्यात घ्यायचा. तोफखाना प्रमुखाला सांगितलं किल्ल्याच्या बाजूने तोफा लाव. तोफेचा एक गोळा किल्ल्याच्या बुरुजावरती टाक. त्या बुरुजावरती उभारले 400 मराठे जागीच तो बुरुज पडल्यावरती खंदकात पडतील. त्या बुरुजाची सगळी दगड खंदकामध्ये पडतील आणि किल्ल्यावरती जायला याला रस्ता तयार होईल. बडी नामी कल्पना. ठरलं. सायंकाळी तोफा लागल्या आणि 12 वाजता मराठे झोपी गेले. ऐन मध्यरात्री 2 वाजता पूल खाली वाढला. मराठे खाली आले. सपाल सब कतली झाला. हर प्रभो शाहिस्ते खान उठला. क्या हो गया? मराठे गायब. विचारले क्या हो गया? हुजूर मराठे आ गए थे. किधर गए? भाग गए हुजूर. बहुतेक खाली किती लोक मोजायला आले असतील म्हणले. जल से जल किला ताबे में लेंगे. सकाळी उठला, हातात मशाल घेतली, तोफेच्या जवळ गेला. तोफेला मशाल लावणार, तोफेचा एक गोळा किल्ल्यावरती टाकणार. तोपर्यंत किल्ल्यावरच एक तोफेचा गोळा सुई सुई करत खाली आला. तसा शाहिस्ते खानाचा तोफखाना प्रमुख म्हणाला तोफे पिचे लो. तोफे पिली. महाराजांनी प्रतापरावांना पत्र पाठवलं आणि महाराज म्हणतात प्रतापराव तुम्ही कुठला प्रताप केलात? ही कुठली सेनापतीगिरी? ही तर शिपाईगिरी झाली. राव त्या भेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. राज्याचा राज्याभिषेक चालू आहे. राजाभिषेक चालू असताना स्वराज्याचे सरसेनापती स्वराज्यात नाहीत. एकदा प्रतापराव असे बसले होते. सायंकाळी शेकोटी पेटवली होती. एक सरदार पळत आला. राव राव तो भेलोल खान परत स्वराज्यावरती आलाय. ती ठिणगी एक ती प्रतापरावांच्या डोळ्यात गेली. प्रतापराव उठले, म्हणाले कोण कोण सोबत येणार? उभारले 1 2 3 4 5 6. विठोजी शिंदे प्रतापरावांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला आणि प्रतापराव घोड्यावरती बसले. गेले त्या भेलोल खानाच्या छावणीवरती आक्रमण केलं. अरे 1 लाखाच्या फौजे पुढे 7 लाख मराठे आसमानी शौर्य दाखवत होते. अरे उगाच म्हणत नाहीत 1 मराठा 1 लाख मराठा. पण 7 मराठ्यांचं बळ तोकडं पडलं आणि प्रतापराव पकडले गेले. त्या भेलोलनं प्रतापरावांची गर्दन कलम केली. प्रतापरावांची गर्दन या मातीमध्ये खाली पडली आणि त्यावेळी त्यांच्या तोंडून एक वाफ निघाली. ते बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि ओढणाऱ्या मातीला राव सांगत गेले सांगा माझ्या राजाला, सांगा माझ्या राजाला तुमचा प्रतापराव मातीत नाही मेला. तुमचा प्रतापराव मातीसाठी मेला. अरे मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात हे सांगत गेला. कुसुमाग्रज एके ठिकाणी फार सुंदर म्हणतात की दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा. दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा. ओढ्यांवर तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरांनी कोण वाऱ्यावर गात.
वेड्यात मराठे वीर दौडले सात, वेड्यात मराठे वीर दौडले सात. सात मराठ्यांनी जीवाची बाजी लावली आणि स्वतःच्या शरणागतीसाठी, मराठ्यांच्या साम्राज्यासाठी समर्पण केलं, मातीसाठी समर्पण केलं. बराच वेळ झालं बोललोय, वेळही फार कमी आहे. शेवटची 2 मिनिटं घेतो, फक्त 2 मिनिटं बघतो. फार काय बोलायचं होतं, परत चपळून आल्यावरती नक्की बोलेन. कीर्तन होणार आहे महाराजांचं. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला, सगळ्या गोष्टी ऐकल्यात. एक गोष्ट घेऊन जावा, महाराजांनी या मातीमध्ये सगळ्यात गोष्टी, योजना ज्या आहेत ना, ह्या महाराजांच्या काळातले. पहिली गोष्ट सांगतो, आज आपल्याकडं पेन्शन नावाची योजना मिळते. सरकारी अधिकारी रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन योजना मिळते. ही पेन्शन योजना महाराजांनी चालू केली. सैन्यामध्ये एखादा सरदार रिटायर झाला तर त्याला जो पगार होता, त्या पगाराची निम्मी रक्कम महाराज पेन्शन म्हणून देत. तुम्हाला माहिती आहे, एखादा सरदार मेला तर त्या सरदाराचा पोरगा महाराजांनी त्या सरदाराच्या पदावरती रुजू केला. अनुकंपा खाली घेण्याची योजना या मातेमध्ये जर कुठल्या राजानं चालू केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. महिन्याच्या महिन्याला जे आपल्याला पगार मिळतात, जे 5 वर्षानं दर सरकारी अधिकाऱ्याची दर 5 वर्षानं 3 वर्षानं बदली होते. का होते? कारण तो सरकारी अधिकारी तिथं राहिला तर 5 वर्षात म्हणजे काय चिपळूणमध्ये ठेवणारच नाही. तो इकडे 4 एकर, तिकडे 2 एकर, इकडे बाग लावून मोकळा. पण नाही, महाराजांनी योजना चालू केली. का? किल्ल्यावरती जे सरदार होते, जे प्रमुख जे सरदार होते, जी लोक होती, त्यांची दर 5 वर्षांनी बदली केली. आता मॅनेजमेंट गुरु बसले तिथं, जाधव साहेब माझ्यापेक्षा भारी मॅनेजमेंट तुम्हाला सांगतील महाराजांचं. पण थोडक्यात सांगतो की दर 5 वर्षांनी जी बदली व्हायची ना, ही बदली महाराजांनी चालू केली. घोटाळा होऊ नये, पण आमची लोक लय बेंडल, त्याच्या वरनं घोटाळा करायला चालू केली. पाणी अडवा, पाणी जरवा आमच्या महाराजांनी चालू केलं. ह्याची अडवा, त्याची जरवा हे आम्ही चालू केलं. गड किल्ल्यावरती आपण नावं करतो, ती तुमच्या माझ्या बापजात्याची जागीर नाहीये, ती या बापजात्याची जागीर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, चिपळूणची लोक ग्रामपंचायतीचा घरातला एकतरी बल्ब फोडतो का आपण? एकतरी फोडतो का? ग्रामपंचायतीचा एकतरी शिल्लक ठेवतो का आपण? नाही ठेवत. ज्या दिवशी या देशातल्या ग्रामपंचायतीचा एखादा तरी बल्ब शिल्लक राहील, त्या दिवशी खऱ्या अर्थानं देश सुधारला असं मला प्रामाणिकपणे म्हणावं लागेल. महाराजांच्या इतिहासातनं एक गोष्ट शिकून जावा. मी फार मोठेपणा सांगत नाही. माझ्या घरी कधी या, मी जन्मल्यापासून आतापर्यंत माझ्या घरात टीव्ही बघितलेली नाही. माझे वडील प्राध्यापक आहेत, PhD केलेली आहे मराठीवरती माझ्या वडिलांनी. एकदाही टीव्ही बघितलेली नाही. माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000चा टीव्ही बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000ची छत्रपती शिवरायांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत. आपल्या पोराला एखादं गोविंद पानसरेंचं पुस्तक द्या, कळू द्या आमच्या पोरांना मातीसाठी बलिदान देणारी पिढी या मातीमध्ये कशी तयार झाली हे सांगा आपल्या पिढीला. त्यावेळी आपली पिढी उभा राहील. ताईंनो, आपण संक्रांतीला एकमेकीला काय देतो? वाण देतो. वाण काय देतो? वाण, टिकल्याचं पाकिट, बोचा डबा, पावडरचा डबा. इथून पुढे वाण देताना एकमेकीला छत्रपती शिवरायांचं एखादं पुस्तक द्या, त्यातून विचारांची सांगड होणार आहे. याच राजाचं 3 एप्रिलला निधन झालं. एक कविमित्र एके ठिकाणी म्हणतो, महाराज गेल्यानंतर रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राजा थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे छत्रपती शिवाजी राजाचं नाव ऐकून एकदा डोळं झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला. आम्हा मर्द मराठ्यांच्या झळकल्या तलवारी. मुघल पळती माघारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता.